नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं आपण बघणार आहे टाईप नंबर 3 प्रोबॅबिलिटी ऑफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचा खूप लिमिटेड स्कोपमध्ये अभ्यास आपल्याला स्टँडर्ड 12 मध्ये करायचा आहे. सो त्याच्यामध्ये पहिला टाईप येईल व्हेरिफिकेशन ऑफ PDF आणि दुसरा टाईप येईल टू फाइंड अननोन्स प्रोबॅबिलिटीज अँड CDF. CDF म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. सो सगळ्यात पहिल्यांदा बघूया PDF म्हणजे काय. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. लक्षात घ्या, हा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलसाठी असलेला PMFचा काउंटर पार्ट आहे. म्हणजे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलमध्ये जसा PMF असतो तसा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये PDF असतो. लेट X बी ए CRV टेकिंग व्हॅल्यूज इन द डोमेन S. हा डोमेन S म्हणजे कुठलाही इंटरवल असणार आहे, ओपन किंवा क्लोज्ड. आणि इंटरवल म्हणजे काय, सबसेट ऑफ रिअल नंबर, सेगमेंट ऑफ real line. If we assign a number f of x to each x belongs to S such that number 1 f of x is greater than equal to 0, म्हणजे प्रत्येक f व्हॅल्यू ही 0 किंवा पॉझिटिव्ह आहे. आणि नंबर 2 इंटिग्रेशन ऑफ f of x ओव्हर दिस डोमेन S इज 1. तुम्ही जर लक्षात घेतलं तर PMFची डेफिनेशन आणि ही डेफिनेशन ऑलमोस्ट सेम आहे. PMF मध्ये प्रोबॅबिलिटी फंक्शन आपण P ने डिनोट केले. पहिल्या कंडिशनमध्ये जिथं PI ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हटले, त्याच्या जिथे f of x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. दुसऱ्या कंडिशनमध्ये PMF मध्ये समेशन P of x इक्वल टू 1 आहे, त्याच्या जिथे इंटिग्रेशन f of x इक्वल टू 1 आहे. बेसिकली डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलचे फॉर्म्युली आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचे फॉर्म्युली याच्यामध्ये हाच एक फरक आहे की सगळ्या डिस्क्रीटच्या फॉर्म्युलीमध्ये समेशनच्या जागी इंटिग्रेशन घेतलं आणि P of x च्या जागी f of x घेतलं तर आपल्याला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलचे फॉर्म्युले मिळतात. आता जर हे फंक्शन इथलं ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्याला म्हणायचं आहे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ x. आता हा जो f of x आहे याचा वापर करून प्रोबॅबिलिटीज कशा कॅल्क्युलेट करणार, तर त्याच्यासाठी इथं ही नोट जी दिली त्याचा वापर आपल्याला करता येईल. समजा कॅपिटल X हा जो रँडम व्हेरिएबल आहे त्याच्या व्हॅल्यूज A आणि B मध्ये असताना प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर इट विल बी इंटिग्रेशन फ्रॉम A टू B f of x dx. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे की A आणि B च्या मध्ये Xच्या किती व्हॅल्यूज आहेत, तर इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज आहेत आणि त्याच्यामुळे समेशनच्या ऐवजी इंटिग्रेशन इथे घ्यावं लागतं. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की इथं जर समजा लेस दॅनच्या ऐवजी लेस दॅन ऑर इक्वल टू आलं तरी या फॉर्म्युल्यामध्ये बदल होणार नाही. सो बेसिकली x ग्रेटर दॅन A ची प्रोबॅबिलिटी आणि x ग्रेटर दॅन इक्वल टू A ची प्रोबॅबिलिटी सेमच येणार आहे. तसंच मग लेस दॅन A ची प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी x लेस दॅन इक्वल टू A हे दोनही सेम असणार आहेत. सो इथली इनइक्वॅलिटी ही स्ट्रिक्ट इनइक्वॅलिटी आहे की नेहमीची नॉर्मल इनइक्वॅलिटी आहे, याच्यानुसार फॉर्म्युल्यामध्ये फरक पडत नाही. तर कन्सेप्ट हा एवढाच आहे आणि ह्या कन्सेप्टवर बेस्ड असलेले प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचे आहेत. सो एक्झाम्पल नंबर 1, व्हेरीफाय वेदर द फंक्शन इज PDF. सो कुठलंही फंक्शन PDF असण्यासाठी त्या फंक्शननी दोन कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजेत. सो पहिली कंडिशन बघा, f of x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर ऑल x बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 टू π/2. तुम्ही जर साइन एक्सची डायग्राम काढून बघितली 0 टू π/2 या इंटरवलमध्ये तरी साधारणपणे तुम्हाला हे रायझिंग कर्व मिळतो 0 पासून π/2 पर्यंत. 0ला साईनची व्हॅल्यू 0 असते, π/2ला एक्झॅक्टली 1 असते आणि मग 0 पासून 1 पर्यंत कर्व असा राईज होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या साईनच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या एक्स ॲक्सिसच्या वरच्या भागामध्ये आहेत, म्हणजे सगळ्याच व्हॅल्यूज कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत आणि पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते. दुसऱ्या कंडिशनसाठी सरळ आपण ह्या लिमिट्समध्ये 0 टू π/2 मध्ये ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेणार. म्हणजे 0 टू π/2 मध्ये साइन एक्सचं इंटिग्रेशन घेणार. साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स असतं आणि हे डिफायनाइट इंटिग्रेशन याचे लिमिट्स अशा पद्धतीने इथे लिहिणार आपण खाली आणि वर. आता हे डिफायनाइट इंटिग्रेशनचा रूल काय आहे, तर ह्या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी ही व्हॅल्यू पुट करायची, याला अप्पर लिमिट म्हणतात. सो अप्पर लिमिट पुट केलं तर मायनस कॉस ऑफ π/2 येईल. मग मायनस घ्यायचं असते, पण आता हे ऑलरेडी मायनस असल्यामुळं आणि बाय रूल येणारा मायनस मिळून होणार प्लस कॉस ऑफ ही लोअर लिमिट पुट केला 0. सो या फंक्शनमध्ये अप्पर लिमिट पुट करायचं, मग मायनस साईन लिहायचं आणि मग लोअर लिमिट पुट करायचं, अशी प्रोसिजर आहे. फक्त मिडल साईन इथं मायनसची काय झाले प्लस, बिकॉज ऑलरेडी इट इज नेगेटिव्ह. आता कॉस ऑफ π/2 0 असतं आणि कॉस ऑफ 0 1 असतं. सो सगळं मिळून हे 1 येईल
अशा प्रकारे पहिली कंडिशन एफ ऑफ एक्स इज नॉन निगेटिव्ह आणि दुसरी कंडिशन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेत. सो पीडीएफच्या डेफिनेशननुसार हे दिलेलं फंक्शन पीडीएफ आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर 2 मार्कासाठी येईल. सो सोपी प्रोसिजर आहे. मित्रांनो, इंटिग्रेशन आपण अजून शिकलेलं नाही आहे, पण हे काही थोडेफार फॉर्म्युली फिजिक्समध्ये वगैरे तुम्ही शिकलाय असं मी मानतो आणि म्हणून हा टाईप मी घेतलेला आहे. पण जर थोडा अवघड वाटत असेल तर मग तुम्ही हा टाईप थोड्या काळासाठी सस्पेंड करा आणि इंटिग्रेशन टॉपिक शिकून झाल्यानंतर ह्या टाईपचा अभ्यास करा. एक्झाम्पल नंबर 2, व्हेरीफाय वेदर द फंक्शन इज पीडीएफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 0 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 1. याचा अर्थ असा आहे की 0 आणि 1च्या मध्ये एक्स असताना एफ ऑफ एक्स 2 आहे आणि 0 आणि 1 सोडून बाकी काही व्हॅल्यूज असतील एक्सच्या, 0 आणि 1च्या बाहेरच्या जर कुठल्या व्हॅल्यूज असतील तर एफ ऑफ एक्स 0 येणार आहे. आता सोल्युशनमध्ये पहिल्यांदा बघितलं क्लिअरली तुम्ही बघा, इथं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ती कधीच बदलणार नाही. एक्स जरी बदलला तर हे 2च राहणार आहे. सो एफ ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल टू 0 ही कंडिशन सॅटिस्फाय होते. सेकंड पॉईंटमध्ये आपण घेणार आहे इंटिग्रेशन बिटवीन दीज लिमिट्स 0 अँड 1. आता हा 2 कॉन्स्टंट आहे, 2 तसाच राहणार आणि उरलं 1. 2 बाहेर घेतला समजा इंटिग्रेशनचा तर 1 उरतंय किंवा मग डीएक्स उरला असं म्हणतात आणि त्याचं इंटिग्रेशन एक्स असते. सो सगळं मिळून 2x आलंय. अपर लिमिट 1 आहे, लोअर लिमिट 0 आहे. आता इथे एक्सच्या जागी अपर लिमिट पुट केला तर 2 × 1 मिळणार. मग बाय रूल मायनस साईन आणि मग एक्सच्या जागी लोअर लिमिट 0 पुट करा म्हणजे 2 × 0 येईल. पण 2 × 0 तर 0 असतं. सो सगळं मिळून काय आहे तर सगळं मिळून हे आहे 2 अँड ऑफकोर्स दिस इज नॉट इक्वल टू 1. आणि मित्रांनो, पीडीएफची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमधल्या दुसऱ्या पॉईंटमध्ये पीडीएफ असण्यासाठी आवश्यक आहे की हे इंटिग्रेशन 1 यायला पाहिजे. इथं ते 1 मिळत नाही, याचाच अर्थ आहे की दिलेलं फंक्शन पीडीएफ नाही आहे. एक्झाम्पल नंबर 3, व्हेरीफाय वेदर द फंक्शन इज पीडीएफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स फॉर 0 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 1 अँड इट इज 2 - एक्स फॉर 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. इथं जर बघितलं तर एक्सची व्हॅल्यू 0 पासून 2 पर्यंत आहे. 0 इन्क्लूड केलेला आहे, 2 इन्क्लूड केलेला नाही आहे. आणि मग हा जो इंटरव्हल आहे त्याचे 2 भाग केले, 0 to 1 आणि 1 to 2. आणि या दोन्ही भागामध्ये फंक्शनची डेफिनेशन वेगवेगळी आहे. इथं जर एक्सच्या व्हॅल्यूज पुट करून बघितल्या तर त्या नेहमी 0 किंवा पॉझिटिव्ह येणार आहेत. सो इथं आपण हे डिक्लेअर करणार की एफ ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल टू 0 फॉर ऑर एक्स बिलॉंग्स टू दिस इज हाफ ओपन इंटरव्हल. 0च्या बाजूला क्लोज्ड आणि 2च्या बाजूला ओपन. सेकंड कंडिशनमध्ये हे 0 to 2 ह्या पूर्ण डोमेनवर ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायला पाहिजे. पण 0 to 2 हा जो डोमेन आहे तो 0 to 1 आणि 1 to 2 ह्या 2 इंटरव्हल्समध्ये विभागलेला आहे. तर मग 0 to 1 आणि 1 to 2 असे त्याचे 2 भाग करायचे. बाकी हा जो पार्ट आहे हा ॲज इट इज कॅरी करायचा, त्याला इंटिग्रँड म्हणतो आपण, तो ॲज इट इज कॅरी केला. आता 0 to 1 मध्ये एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्स पुट केली, 1 to 2 मध्ये एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 2 - एक्स पुट केली आणि जर इंटिग्रेशन घेता तर एक्स इंटिग्रेशन x²/2 येईल, 2चा 2x येईल, पुन्हा निगेटिव्ह साईन एक्स इंटिग्रेशन x²/2. आता इथं पहिल्या पार्टसाठी लिमिट 0 to 1 येणार, ह्या दुसऱ्या पार्टसाठी लिमिट येणार 1 to 2. आपण 1 by 1 बघूया. समजा ह्या फंक्शनमध्ये समजा हा पार्ट सिम्प्लिफाय करायचा असेल तर इथे एक्सच्या जागी 1 पहिला पुट करायचा आणि मग 0 पुट करायचा आहे. सो इथे एक्सच्या जागी 1 पुट केलं तर 1/2 आणि 0 पुट केल्यानंतर 0 येईल. सो पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1/2 - 0 मिळणार. आता याच्यासाठी बघा, याच्यासाठी हा स्क्वेअर ब्रॅकेट इथं प्रिपेअर केलेला आहे. तर पहिल्यांदा एक्सच्या जागी 2 पुट केलं तर 2 2s are 4 - 2चा स्क्वेअर 4/2 असा हा पार्ट मिळाला आहे. मग परत मायनस एक्सच्या जागी 1 पुट करा. सो 2 1s are 2 मायनस एक्सच्या जागी 1 पुट केलं तर परत हे 1/2 म्हणजे दुसरा ब्रॅकेट मिळेल. आता 4/2 2 आहे, 4 - 2 केलं की हे 2 मिळणार. 2 - 1/2 केलं तर 2 2s are 4 - 1 दॅट इज 3/2. सो ह्या ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन 1/2, हे मिडल साईन प्लस, ह्या ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन 2, मग हे मायनस आणि ह्या ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन 3/2 असं हे सगळं आलंय. आता हा 2 ॲज इट इज कॅरी केला आणि 1/2 - 3/2 येणार आहे. -2/2 म्हणजेच -1, 2 - 1 केलं की +1 मिळेल. सो इथं पहिली कंडिशन सगळ्या एफ व्हॅल्यूज नॉन निगेटिव्ह आहेत आणि दुसरी कंडिशन ह्या एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन दिलेल्या डोमेनवर 1 आहे. तर मग पीडीएफच्या डेफिनेशननुसार द फंक्शन इज पीडीएफ ऑफ एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल, द पीडीएफ ऑफ एक्स. आता हे वेगळा प्रॉब्लेम आहे बघा, इथं व्हेरिफिकेशन नाही आहे
तर आपल्याला PDF ऑफ x दिलेला आहे ऑलरेडी, विच इज f of x is equal to x upon 8 for 0 less than x less than 4 and that is equal to 0 otherwise. Find point A, question A, probability x less than 1.5. Question B, probability 1 less than x less than 2. Question C, probability x greater than 2. And question number D, C, D, F, that is cumulative distribution function. So probabilities इथे कॅल्क्युलेट करायचे आहेत. आपण एकदम सुरुवातीला लेक्चरच्या प्रोबॅबिलिटी आणि एफ याच्यामध्ये रिलेशन बघितलेलं आहे. सो त्यानुसार प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन 1.5 म्हणजेच येणार आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1.5 एफ ऑफ एक्स डी एक्स. आता इथे अप्पर लिमिट 1.5 का आहे ते याच्यावरनं कळतं की एक्स हा 1.5 पेक्षा लहान आहे. पण इथे एक्स हा 1.5 पेक्षा लहान आहे म्हणजे किती लहान आहे हे ह्याच्यामध्ये कळत नाही. पण मग इथं ह्या डोमेनचा विचार करायला पाहिजे की एक्सची सगळ्यात लहान व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. म्हणजे एक्स जो आहे तो 0 पेक्षा मोठा आहे. आणि म्हणून मग ही जी कंडिशन आहे याचा अर्थ असा होतो की एक्स हा 0 पेक्षा मोठा आहे आणि 1.5 पेक्षा लहान आहे. म्हणून हे लिमिट 0 to 1.5 आलेले आहेत. मग आता इथे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करा. एक्स अपॉन 8 यातला 1/8 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेणार, उरणार एक्स आणि एक्स इंटिग्रेशन x²/2 येईल. लिमिट्स फ्रॉम 0 to 1.5. हा 1/8 कॅरी केला, अप्पर लिमिट 1.5 पुट केलं तर हे 2.25 येणार. 1.5चा स्क्वेअर 2.25, डिनॉमिनेटरमधले हे 2 मायनस लोअर लिमिट 0 पुट केल्यानंतर दिस होल थिंग विल बी 0. सो हे 2.25 अपॉन 2 आणि हे 1/8 डिनॉमिनेटरचं प्रॉडक्ट होणार आणि 2.25 अपॉन 16 मिळेल. थोडं सिम्प्लिफाय करूया. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 100 मल्टिप्लाय करा टू रिमूव्ह दिस डेसिमल पॉईंट आणि मग आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 25 ने डिवाइड करा. सो इट विल बी 16/64. नाव बी पार्ट. बी पार्टमध्ये बघा 1 to 2 म्हटलंय. पण इथं 1 to 2 म्हटलेलं असलं तर तुम्ही हे चेक केलं पाहिजे की हा लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट ह्या रेंजमध्ये आहे का, डोमेनच्या ह्या पार्टमध्ये आहे का. तर तुम्ही जर विचार केला तर 0 नंतर 1 येणार आहे, मग हा x येणार आहे, मग हा 2 येणार आहे आणि मग हा 4 येणार आहे. सो 0 to 4चा हा सब इंटरवल आहे 1 to 2. त्याच्यामुळे इथं आपण 1 to 2 डिरेक्टली घेऊ शकतो. सो 1 to 2 एफ ऑफ एक्स डी एक्स असं लिहिलं. इथे एफ ऑफ एक्सची किंमत पुट करून इंटिग्रेशन घेणार आहे. पण मित्रांनो इंटिग्रेशन इथं जे घेतले फंक्शन सेम असल्यामुळं इथलं इंटिग्रेशन जे आहे तेच इथं मिळणार आहे. म्हणून मग ही स्टेप करायची खरं तर गरज नाही. डिरेक्टली तुम्ही हे इंटिग्रेशन लिहायचं. फक्त इथं जे लिमिट 0 to 1.5 येते ह्याच्यामुळं ते बदलायचे आणि इथले लिमिट्स घ्यायचे 1 to 2. आता हे 1/8 कॅरी केले. डिफायनाइट इंटिग्रेशनच्या रूलनुसार हा अप्पर लिमिट पुट केला 2² म्हणजेच 4/2 मिळालं. मग मायनस साईन. आता लोअर लिमिट 1 पुट करा म्हणजे 1चा स्क्वेअर म्हणजेच 1/2 मिळेल. आता 4/2 मायनस 1/2 केलं तर हे 3/2 येते. मग 1/8 इंटू 3/2 सगळे मिळून झाले 3/16. क्वेश्चन नंबर सी, पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 2. इथं 2 to 4 असं आपण घेणार आहे. इथं लक्षात घ्या मगासारखंच क्वेश्चन ए सारखंच एक्स ग्रेटर दॅन 2 दिलेला आहे. पण 2 पेक्षा मोठी एक्सची व्हॅल्यू किती होऊ शकते, जास्तीत जास्त एक्सची व्हॅल्यू काय होऊ शकते. तर मगाशी आपण बघितले की एक्सचा जो डोमेन आहे तो 0 to 4 आहे आणि त्याच्यामुळे एक्सची व्हॅल्यू मॅक्झिमम 2 पेक्षा जास्ती म्हणजे मॅक्झिमम किती होऊ शकते, 4 होऊ शकते. त्यामुळे इथं अप्पर लिमिट 4 आलं आहे आणि हेन्स दिस प्रोबॅबिलिटी इज इंटिग्रेशन 2 to 4 एफ ऑफ एक्स डी एक्स. पुन्हा इंटिग्रेशन सेमच येणार असल्यामुळे ते सगळं ISS कॅरी करायचं आणि फक्त लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट इथं जे आहेत ते घ्यायचे. अप्पर लिमिट 4 पुट केलं तर 4चा स्क्वेअर 16/2 आणि मग बाय रूल मायनस लोअर लिमिट 2 पुट करा 2² म्हणजेच 4/2 ही सेकंड टर्म मिळेल. 16/2 मायनस 4/2 म्हणजे 12/2 म्हणजेच 6 येणार आहे. हे 1/8 इंटू 6 न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड करा म्हणजे आन्सर मिळेल 3/4. राहिलं CDF. CDFची डेफिनेशन जी डिस्क्रिटमध्ये आहे तीच इथं आहे की CDF आपण डिनोट करतो कॅपिटल एफनी आणि याची डेफिनेशन काय असते, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी एक्स लेस दॅन इक्वल टू एक्स. आता हे एक्स जो आहे तो लेस दॅन इक्वल टू एक्स घ्यायचा आहे म्हणजे अप्पर लिमिट एक्स घ्यायचं आहे. नक्की झालं. राहिला प्रश्न लोअर लिमिटचा. तर डेफिनेशनमध्ये एक्सचा जो डोमेन आहे त्याच्यातली सर्वात लहान व्हॅल्यू जी असेल तिथं लोअर लिमिट म्हणून येणार. ह्या प्रॉब्लेममध्ये एक्सची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे, 0 to 4 पर्यंत आहे. सो मिनिमम व्हॅल्यू किती आहे, 0. म्हणून इथं लोअर लिमिट 0 आलेलं आहे. सो CDFच्या कॅल्क्युलेशनमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की डेफिनेशनमधल्या एक्सच्या डोमेनमधला लोअर लिमिट इथे येणार आणि अप्पर लिमिट मात्र एक्स येणार आहे.
आता इंटिग्रेशन तेच येणार आहे, त्यामुळे हेच इंटिग्रेशन ते कॅरी केलं आहे, फक्त लिमिट्स इथले घेतले 0 आणि एक्स. एक्सच्या जागी एक्सच घ्यायचा आहे, म्हणजे याच्यात काय बदल होणार नाही. मायनस एक्सच्या जागी 0 पुट करायचा आहे, त्यामुळे होणार आहे 0. सो सगळे मिळून हे x² 8 × 2 16 आले. पण मित्रांनो, CDF मध्ये एवढं इंटिग्रेशन घेतलं आणि हा f(x) मिळाला असं होत नाही. तर अजून एक गोष्ट याच्यात लक्षात घ्या की एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असेल, म्हणजे एक्सचा जो डोमेन आहे त्याच्या बाहेरची आधीची व्हॅल्यू आली तर CDF 0 असतो आणि नंतरची व्हॅल्यू आली तर CDF 1 असतो. हे डिस्क्रीटमध्ये पण आपण बघितलंय. सो त्यानुसार मग हे आपण रिडिफाईन करणार आणि इथं काय सांगणार की 0 to 4 हा डोमेन आहे एक्सचा, पण एक्स जर 0 पेक्षा लहान झाला तर CDFची व्हॅल्यू 0 घ्यायची आहे आणि एक्स जर ह्या 4 पेक्षा मोठा झाला तर CDF 1 घ्यायचा. सो ही जी आपण प्रोसिजर करतो याच्यानुसार फक्त ह्या डोमेनसाठीची व्हॅल्यू मिळणार आहे. डोमेनच्या आधीची व्हॅल्यू असेल तर 0, डोमेनच्या नंतरची व्हॅल्यू असेल एक्सची तर 1. अशा प्रकारे तुम्हाला हे लिहावं लागेल आणि विसरायचं नाही. जर हा प्रॉब्लेम एक्झाममध्ये आला आणि हे चारही बिट्स त्याच्यात विचारले, चारही क्वेश्चन्स विचारले तर 4 मार्काला येईल. 2, 3 विचारले तर मग त्याप्रमाणे 2 मार्काला 3 मार्काला पण येऊ शकतं. एक्झाम्पल नंबर 5 सेमच टाईपचा क्वेश्चन आहे. इथं हे f(x) दिलेलं आहे आणि आपल्याला ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. पहिलं तर हे व्हेरीफाय करायचं आहे PDF आहे का, आणि असेल तर हे प्रोबॅबिलिटी 0 <x <1 कॅल्क्युलेट करायचे आहे आणि प्रोबॅबिलिटी दॅट x इज निगेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं. सोपा क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या, इथं याच्यात कुठे एक्स दिसत नाही, म्हणजे हा एक्स जरी डोमेनमधला बदलला तरी व्हॅल्यू कधीच बदलणार नाही, बिकॉज इट इज कॉन्स्टंट फंक्शन आणि त्यामुळे सगळ्या प्रोबॅबिलिटीज नॉन निगेटिव्ह आहेत असं म्हणायला हरकत नाही. इथं आपण ओपन इंटरवल घेतलेला आहे कारण एक्स जो आहे तो स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन -1 आणि स्ट्रिक्टली लेस दॅन 2 आहे. बी पॉईंटमध्ये हे इंटिग्रेशन घेणार f(x) बिटवीन लिमिट्स -1 आणि 2. 1/3 कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. उरणार dx, त्याचं इंटिग्रेशन येईल x, लिमिट्स फ्रॉम -1 to 2 घेणार. आता नियमानुसार अप्पर लिमिट एक्सच्या जागी 2 पुट केलं, मग मायनस, लोअर लिमिट -1 पुट केलं. मायनस मायनस इज गोइंग टू बी प्लस, सो 2 + 1 दॅट इज 3. 1/3 × 3 दॅट इज 1. सो PDFच्या दोनही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, त्यामुळे दिलेलं फंक्शन PDF आहे असं म्हणावं लागेल. आता पुढच्या पॉईंटमध्ये प्रोबॅबिलिटी 0 <x <1 कॅल्क्युलेट करायची आहे. आता हे 0 आणि 1 ह्या डोमेनमध्ये आहे काय चेक करायला पाहिजे. तर ऑफकोर्स आहे, -1 नंतर 0 येतोय, त्याच्यानंतर मग 1 येतो आणि मग 2 येतो. त्याच्यामुळं 0 to 1 हा इंटरवल ह्या डोमेनमध्ये आहे, त्यामुळे प्रोबॅबिलिटी 0 <x <1 काय येणार आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 f(x) dx. मग f(x) आपला किती आहे 1/3. इंटिग्रेशन घेतलं तर 1/3 इंटिग्रेशन साईनच्या बाहेर dx इंटिग्रेशन x आणि इथले लिमिट 0 to 1 येणार. अप्पर लिमिट 1 आणि लोअर लिमिट 0 पुट केल्यानंतर हे 1 - 0 होईल आणि फायनल आन्सर मिळेल 1/3. सो दिस इज रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. नेक्स्ट इज पॉईंट नंबर 3, प्रोबॅबिलिटी दॅट x इज निगेटिव्ह. सो px <0 येणार ना, निगेटिव्ह म्हणजे. आता ह्या केसमध्ये <0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिनिमम असू शकते, तर ऑफकोर्स जो एक्सचा डोमेन आहे तो -1 to 2 आहे, तर मग एक्सची मिनिमम व्हॅल्यू किती आहे -1. सो -1 पासून ह्या व्हॅल्यूपर्यंत, सो -1 to 0 f(x) dx असं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. इंटिग्रेशन ऑलरेडी सेम येणार आहे, फक्त लिमिट्स बदलणार आहे, त्यामुळे कॅरी केलं, लिमिट चेंज केले, अप्पर लिमिट 0 पुट केला, मग मायनस, इथे एक्सच्या जागी -1 पुट केलं, हे सगळं म्हणून परत प्लस होणार आहे अँड हिज आन्सर इज 1/3. दोन्ही आन्सर सेम आहेत, हा निव्वळ योगायोग आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. इथं f(x) = kx दिलेला आहे. हे PDF आहे सांगितलं ऑलरेडी आणि आपल्याला k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ही प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. सोपा क्वेश्चन आहे. फक्त हा PDF आहे हे दिलेला आहे, तर PDFच्या डेफिनेशननुसार ह्या डोमेनमध्ये ह्याचं इंटिग्रेशन 1 यायला पाहिजे. ह्या कंडिशनचा आपण वापर करणार. सो 0 to 2 f(x) dx इंटिग्रेशन 1 यायला पाहिजे. मग k × x ची व्हॅल्यू इथे घेतली, k कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन साईनच्या बाहेर येईल, उरला x, त्याचं इंटिग्रेशन येणार आहे x² 2, लिमिट्स फ्रॉम 0 to 2. आता हे k कॅरी केलं, अप्पर लिमिट 2 पुट केलं, 2² म्हणजे 4/2 येणार आहे, 4/2 म्हणजे येणार आहे 2. सो सगळं मिळून हे झाले 2k आणि राईट हँड साईडला 1 आहेत. आता हा 2 जर राईट हँड साईडला घेतला तर k इज इक्वल टू 1/2 मिळतं. सो ही मिळाली k ची व्हॅल्यू. किती सोपं आहे. तुम्हाला आठवत असेल PMF साठी पण सेम कॅल्क्युलेशन केलेलं आहे, तिथं आपण समेशन 1 घेत होतो, इथे इंटिग्रेशन 1 घ्यायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, इथे जी इंटिग्रेशन्स घ्यायला लागतात ही खूपच एलिमेंटरी सोप्या प्रकारची इंटिग्रेशन्स आहेत.
पुढेही प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची प्रोसिजर सेमच आहे. इथं लोअर लिमिट 1/4 आहे, अपर लिमिट 3/2 आहे, त्यामुळे हे 1/4 to 3/2 एफ ऑफ एक्स dx येणार. एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन हेच येणार x²/2, सो ते कॅरी केलं आणि लोअर लिमिट अप्पर लिमिट इथले पुट केले. आता हा के जो आहे त्याची व्हॅल्यू 1/2 आहे, ती व्हॅल्यू पुट करून हा 1/2 लिहिला. ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हा जो 2 आहे डिनॉमिनेटर मधला, म्हणजे सगळं मिळून 1/2 इथं लिहिलं, इंटू ह्या एक्सच्या जागी 3/2 पुट केलं तर एक्सचा स्क्वेअर घ्यायचा आहे, म्हणजे 3/2चा स्क्वेअर 9/4 तो इथे लिहिला आहे. मग मायनस परत हा 1/2 कॅरी केला, इंटू हे 1/4 इथं पुट केलं तर 1/4चा स्क्वेअर 1/16 येतं. आता हा 1/2 इथला कॅरी केलेला हा 1/2 ब्रॅकेटमधला 1/2 कॉमन काढला तर 9/4 मायनस 1/16 शिल्लक राहते. हे 1/2 इंटू 1/2 1/4 झाले. इथं एलसीएम घ्यायच्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 4 मल्टिप्लाय करा, सो एलसीएम याचा 16 मिळेल तुम्हाला. आणि मग 16 - 1 केलं की ऑफकोर्स 35 होणार. 35/16 मिळेल सगळे मिळून. आणि मग हे सिम्प्लिफाय केलं तर 35/64 हे याचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. सो इथं हा जो टाईप आहे तो टाईप आणि हा टॉपिक आपला संपलेला आहे. ओके. जर काही शंका असेल तर मला तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या शंका विचारा. ओके. थँक्यू.